पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा। दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृढ वचनबद्धतेची आणि ठाम भूमिकेची दिली माहिती। द्विपक्षीय वादात भारताने कधीही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीचा स्वीकार केलेला नाही आणि भविष्यातही अशा प्रकारची मध्यस्थी होण्याची शक्यता नाही, पंतप्रधानांची ट्रम्प यांना केलं स्पष्ट। दहशतवादाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची आणि ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज पंतप्रधानांकडून G7 परिषदेत अधोरेखित। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट। ऊर्जा सुरक्षितता, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, गुंतवणुकीसंदर्भात G7 देशांसोबत पंतप्रधानांची फलदायी चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात द्विपक्षीय चर्चा। दोन्ही देशांना लोकशाही आणि मानवतेला बळकटी द्यावी लागेल, पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन। भारत आणि कॅनडामधील राजनैतिक, व्यापार आणि अन्य महत्त्वाच्या संबंधांमध्ये पुन्हा स्थैर्य आणण्यासाठी उभय नेत्यांनी दर्शवली सहमती। स्थलांतरितांची तस्करी रोखण्याची आणि आंतरराष्ट्रीय दडपशाहीच्या वाढत्या धोक्याविरोधात कारवाई करण्याची वचनबद्धता G7 देशांच्या संयुक्त निवेदनात अधोरेखित। कॅनडाचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशियाला रवाना। दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरण्याची अपेक्षा। भारतीय नौदलाला मिळणार आणखी बळकटी। आज विशाखापट्टणम इथं INS अर्नाळा भारतीय नौदलात होणार दाखल। बिनशर्त शरणागती पत्करण्याचा अमेरिकेचा इराणला इशारा। हवाई हल्ल्यादरम्यान इस्रायलनं इराणच्या अणुकेंद्राला लक्ष्य केल्याची आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाची पुष्टी। राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही, राज्य सरकारचं शुद्धीपत्रक जारी। छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यातील मारेडपल्ली जंगलात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी कमांडर ठार। आणि आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय युवा तिरंदाजांनी इतिहास घडवला। वैयक्तिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची अंतिम फेरीत धडक।